नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून सुपरिटेंडंट ऑफ पोलीस संजुक्ता पराशर यांची गोष्ट तुमच्याशी शेअर करते. हातात AK-47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एका हाती यमसदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातल्या प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला हवी. दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोर न गेली ना तर तिच्या अफाट कर्तृत्वाची कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही. एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते, तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायला जायला हवेत. पण राजकारण आणि हेवे दावे या पलीकडेही दुनिया असतेच हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यामुळे संजुक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरही लाईक मिळत नाहीत. असो, आसामसारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या JNUमधनं डिग्री घेणारी संजुक्ता 2006मध्ये IPS देशात 85वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली. US फॉरेन पॉलिसी विषयात तिनं PhD केल्यानं ती डॉक्टर संजुक्ता पराशर म्हणून ओळखली जाते. तिचं लग्न झालं तेही IAS अधिकारी पुरू गुप्तांशी. त्यांना 6 वर्षाचा मुलगासुद्धा आहे. संजुक्ताची आई त्याला सांभाळते. संजुक्ताची पोस्टिंग 2014मध्ये आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यात सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली. आणि अग्निदिव्य म्हणजे काय तर याची प्रचिती तिला तिथे रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. हातात AK-47 घेऊन संजुक्ता CRPFच्या जवानांना घेऊन तेव्हा घनदाट जंगलात शिरायची, तेव्हा जवानांना सुद्धा 10 हत्तीचं बळ मिळायचं. अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकीसुद्धा संजुक्ताच्या नावानं थरथर कापू लागले होते. तिला पत्राद्वारे फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या. पण शीर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही. तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये. आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. देशातला दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे. अशा या खऱ्याखुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तृत्वाला आपण साऱ्यांनीच मानाचा मुजरा करायला हवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.